Good morning guys. This is the last day we are in Bali. Tomorrow we are going to leave Bali. आणि आज आम्ही चाललोय उबूद सिटी टूर आणि वॉल्कॅनो बघायला. तर रेडी झालो आत्ता. आणि काल रात्री लेट अंधार होता तर तुम्हाला रूम नीट दाखवता नाही आली आमचा विला. तर हा विला आहे बघा, इकडनं तुम्हाला दाखवतो. हा एंट्रन्स आहे. इकडनं एंट्री केली ना की एंट्री केल्या केल्या इकडे पूल आहे आणि बाजूला बसायला आहेत. आणि हा शॉवर आहे तिथे एक, इथे पाणी पडतं याच्यातून. हा खालचा बेडरूम आहे आणि हा वरचा बेडरूम आहे. खालच्या बेडरूममध्ये एक मोठा बेड आहे, डबल बेड. आणि हा किचन आहे आमचा, गॅस वगैरे याच्यात सगळे भांडे आहेत. हा डायनिंग टेबल. हा इकडचा सोफा आहे, इथे आम्ही कपडे टाकलेत आता सुकत. आणि हा टी व्ही युनिट आहे बाहेरचा, आत एक टी व्ही आहे आणि इकडनं वरती जायला रस्ता आहे. तर ही वरच्या रूमची बाल्कनी आहे आणि इकडनं हा व्ह्यू आहे बघा खाली. आणि हा वरचा रूम आहे. आता रात्री तुम्हाला उद्या खोलून दाखवतो हा रूम. याच्यात 2 बेड्स आहेत सेपरेट. हा तुम्हाला उद्या खोलून दाखवतो. आता आम्हाला कारण की लेट झालं आहे. राईट नाव द टाईम इज 10. 10 वाजता पिकअप होता आमचा. अजून ब्रेकफास्ट नाही केला आम्ही. तर आता खाली जातो आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करतो. आणि एक सीन झाला आहे आमच्यासोबत, नंतर शेअर करतो तो. आधी रेस्टॉरंटमध्ये जातो आणि रिसेप्शनच्या इथे एक काम आहे ते करून घेतो. सो दिस इज हाऊ आय एम ड्रेस्ड अप टुडे. I didn't catch that. Could you try again? हा आमच्या विलाचा एंट्रन्स आहे इकडनं. आणि इकडनं असा रस्ता आहे बाहेर जायला. एकदम झाडं खूप आहे तिथं, ग्रीनरी अशी. आणि आमच्या विलाचा नंबर आहे 120. सो दिस वे इज द रेस्टॉरंट. सो दिस इज हाऊ माय ब्रेकफास्ट लुक्स लाईक टुडे. पोटॅटो वेजेस खाऊन बघितले आधी, तेल कुठलं आहे, चांगलं आहे तर जास्त घेतल्या. वॉटरमेलन, काकडी, फ्राईड राईस आणि वॉटरमेलन ज्यूस. ब्रेड वगैरे नाही घेतलं, हेच खातो आहे. राईस चांगला आहे थोडा. सो राऊंड 2. परत पोटॅटो वेजेसच आणले. आणि चटणी एक नंबर आहे, पुदिना आणि नारळाची चटणी आहे. केचप बरोबर खायची इच्छा पण नव्हती, एक नंबर लागतो चटणी बरोबर आहे. आणि यांनी आणले आहेत सिरियल्स आणि हे टाकलेलं. एक अपडेट आहे. आता झाला एक सीन. आम्ही हॉटेलवाल्याला पण विचारलं आणि इकडच्या ट्रॅव्हल एजंटला पण विचारलं. आमच्याकडचे $US संपलेत. आमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, त्याचं लिमिट पण आहे. पण आता विड्रॉवल लिमिट निओच्या कार्डवर 5,000च आहे. ATM विड्रॉवल लिमिट. कार्ड किती पण स्वाईप करू शकतो तुम्ही 7.5 लाखापर्यंत. आणि HDFCचा पण कार्ड आहे आणि ॲक्सिसचा पण कार्ड आहे क्रेडिट कार्ड. तर दोन्ही याच्यावर माझ्या लिमिट आहे ना, HDFCच्या याच्यावर ATM विड्रॉवल लिमिट 1,60,000 आहे आणि ॲक्सिसच्या याच्यावर ATM विड्रॉवल लिमिट 1 लाख आहे इंटरनॅशनली. तर आता ट्राय करू आम्ही ATMमधून विड्रॉ होतात का पैसे. तर मग जाऊन बघू पैसे किती विड्रॉ होतात आणि किती चार्जेस लागतात दोन्ही बँकचे. जर एकाच बँकमधून निघत असेल किंवा दोन्ही बँकमधून 5,000 इंडियन रुपीज जरी निघाले ना तरी चिकार होतील. 10,000 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 17-18 लाख रुपये इकडचे भेटतील आम्हाला. तर खूप सो. आणि आमच्याकडे एक 8 लाख रुपये आहे कॅश. आणि आमचा एजंट, आम्ही एक ठिकाणी एंट्री फीस भरली तो 1 लाख देणार आहे. तर तसे आम्हाला आहेत ना आमच्या ड्रायव्हरला अजून 5 लाख द्यायचे आहेत. कालच्या आम्ही जे लेम्पुयांगला गेलेलो ना तिकडचं भाडं आम्हाला 5 लाख अजून त्याला द्यायचं आहे. तर मग समजा 1 लाख ते तर 4 लाख आम्हाला अजून त्याला द्यायचं. सो कॅशचं काहीतरी जुगाड करायला लागेल. लेट सी. आम्ही आता उबूदला निघालो आहे. उबूदला आमच्या आयटिनरीमध्ये अलोहा स्विंग आहे, अजून एक वॉल्कॅनो आहे आणि गोल्ड आणि सिल्वर मार्केट आणि कॉफी प्लांटेशन होतं. तर मोस्ट प्रोबॅबली आम्ही कॉफी प्लांटेशन स्किप करू आणि गोल्ड आणि सिल्वर मार्केट पण स्किप करू.
कारण की गोल्ड परत घेऊन नाही जाऊ शकत, तर नुसतंच ते कसे बनवतात बघायला जाऊन काय फायदा नाही. तर आम्ही त्याच्या बदल्यात आम्ही शॉपिंग करू कुठेतरी लोकल मार्केटला, आणि अलोहा स्विंग पण पहिले तिथे गेल्यावर बघू स्विंग्स कसे आहेत. ऑलरेडी काल आम्ही स्विंग्सवर फोटो काढलेले आहेत, ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता. हा इथे खाली इंस्टा आय डी येतोय kunal_म्हात्रे10. तर जर सेम असेल तर मग आम्ही ते पण स्किप करू, आणि मग त्याच्या बदल्यात आम्ही ATV राईड वगैरे जर तिकडे क्रेडिट कार्ड एक्सेप्ट करत असतील तर करू, नाहीतर नाही. तो आत्ता इथे ATM मध्ये थांबलो आहे. तर आता बघू आपण काय चार्जेस वगैरे लागतात इथे ATMचे. सो लेट्स सी. हो, आत्ता आम्ही 10 लाख इंडोनेशियन रुपीज काढले, तर आमच्या अकाउंटमधून कट झाले 5,720 रुपये. तर म्हणजे लिमिट आपला चालतो. सो लेट सी किती लिमिट, आता किती कन्व्हर्जन रेट भेटला आपल्याला आणि किती चार्जेस लागतात. सो राईट नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स अलोहा स्विंग, आणि क्लायमेट एकदम भारी झालं. दोन्ही साईडला असे फुल झाड आहेत, नारळाची झाड आहेत, आणि अलोहा स्विंगच्या खाली पण नारळाचीच झाड आहेत. सो मला वाटतं ते एका हाईटवर असेल, आणि तिकडनं after 2 hours of drive we have reached Ubud. Aloha, welcome. Come mobile gya? Yes, my friend. Yes. No, not yeah. Yeah. Yes, my friend. You keep the same number for the entrance ticket and for the Okay. Yes. Photo 108 number. What number is going on now? Yeah, one for you, one for driver. Okay. After you finish swing, you keep security call driver. Okay, done. सो इथे आल्यावर ना त्यांनी एक आम्हाला नंबर दिला आहे. दोन्ही याच्यावर सेम नंबर आहे. एक ड्रायव्हरला दिला आहे, एक आम्हाला दिला आहे. तर मग हा आल्यावर इकडे ड्रायव्हरला आपण यांना सिक्युरिटीला नंबर द्यायचा, मग ते ड्रायव्हरला बोलवतील. मला वाटतं पार्किंग स्पेस लिमिटेड असेल म्हणून. सो अलोहा स्विंग्सला आता आम्ही आलो इथे, आणि इथे बघा ॲड्रेनालाईन स्विंग, लिब्रा स्विंग, सिंगल स्विंग, टँगन स्विंग, नो बेड स्विंग, बर्ड नेस्ट. तर हे सगळं ना आम्ही काल तिकडे करून आलो. याचं सगळ्याचं 4 लाख फॉर 1 पर्सन, आणि फोटोग्राफरसाठी ॲडिशनल 2 लाख, म्हणजे 6 लाख पर पर्सन. तर काल आम्ही विथ फोटोग्राफर दोघांनी 3 लाखात केलं आहे, आणि इथे 6 लाखात 1 पर्सनचं आहे, म्हणजे दोघांसाठी आम्हाला 12 लाख. तर तिथे आम्ही दोघांनी मिळून 3 लाखात विथ फोटोग्राफर अँड व्हिडिओ केला आम्ही. सो इकडे स्विंगचे आहेत ना, दोघांचे मिळून 12 लाख विथ फोटोज, आणि त्याच्यात व्हिडिओज नाही येणार. आणि आम्ही काल लेम्पोयांगला केलं तर दोघांचे मिळून 3 लाखमध्ये झालं, आणि त्याच्यात फोटोज आणि व्हिडिओज पण इन्क्लुडेड होतं. आणि इकडे आपण जर आलो आणि आपल्याकडे कॉस्ट्युम्स नसतील आपल्याकडे, तर कॉस्ट्युम्सवर रेंटवर आहेत. हे बघा खूप कलरचे आहेत, आणि कॉस्ट्युम्सचं रेंट आहे 2,50,000 पर कॉस्ट्यूम. सो दिस आर द स्विंग कॉस्ट्युम्स. खूप महाग आहे, 2.5 लाख म्हणजे जवळजवळ 2,000 रुपये. तर आय विल सजेस्ट की तुम्ही घरूनच घेऊन या. आता आम्हाला स्टॅम्प दिला हातावर एंट्री करायला, आणि हा ड्रेस आम्ही घरूनच आणलेला. म्हणाल इकडे बघ,
सो आम्ही आता इथे या स्विंगच्या क्यूमध्ये बसलो आहे. आता 1 नंबर आहे आणि त्याच्यानंतर मग आमचाच आहे नेक्स्ट नंबर. आणि हे आत्ता झालं आमचं इकडचा रिंगवाला. आता ह्याच्यात त्या तिकडच्या सिंगल स्विंगला खूप गर्दी आहे ते बघा. या सिंगल स्विंगला खूप गर्दी आहे तिकडे. आणि हा स्विंग असा आहे. तर आमचा आता नेक्स्ट नंबर आहे बाली स्विंगसाठी. आणि दोघांनी हार्नेस घातलेत. कालचं भारी होतं हार्नेस वगैरे एवढं काय नव्हतं. आता हिचा ड्रेस वाया गेला या हार्नेसमुळे. मग बघा असा हा स्विंग आहे. Nghe mà ba mà sẽ kali bot masih tuh. Nghe. Sing bot kan saya ada kok. सो आत्ता आम्ही आलो इकडे बर्ड पार्कमध्ये. पूर्ण जाळी लावलेली आहे पण बर्ड्स काय दिसत नाहीत जास्त इथे. मोजकेच बर्ड्स आहेत असे कबूतर वगैरे आहे बघा. फुलपाखरू बघ. पार्कमध्ये एक कबूतर दिसलंय. आमच्या इथे असे उडत असतात कबूतर. हा एक कबूतर इथे वरती आहे. बाकी काहीच नाही. एक फुलपाखरू दिसला, 2 कबूतर दिसले आणि इथं कुठले तरी पक्षी आहेत 2. कबूतरच आहेत. बर्ड पार्क नाही त्याला कबूतर पार्क नाव द्यायला पाहिजे होतं. हे बघा इथे कबूतरच आहेत. फक्त हे भारी आहे असं पाणी सोडायला पाहिलं त्याच्यात. भारी वाटलं असं. इथे बर्ड पार्क संपला पण आमचा. हा एक्झिट आहे. सो डन विथ आलोहा स्विंग. एवढं काय खास नव्हतं आणि फोटो ज्यांनी काढलेले ना ते तर एवढं भंगार होते ना. माझ्या मोबाईलमध्ये चांगले फोटो आलेत आणि त्या फोटोजचे मागत होते 4 लाख रुपीज. तर आम्ही फोटोज नाही घेतले. 4 लाख म्हणजे 3,500 रुपये त्या फोटोजचे. तर आम्ही फोटोज नाही घेतले. अनएडिटेड फोटोज आणि व्हिडिओज आणि फोटोज तर आमच्या मोबाईलमध्ये पण काढलेत आम्ही. तर आता नेक्स्ट आम्ही व्हॉल्कॅनो बघायला जाणार आहे. तर बघू तिकडे आता लंच करू. सो फायनली आता आम्ही इथे व्हॉल्कॅनोच्या इथे आलो वरती. इकडनं रेस्टॉरंटच्या दाखवतो तुम्हाला. इथे वर एकदम असं थंडी आहे एकदम अशी क्लायमेट. सो लेट्स गेट इनसाइड अँड इट समथिंग. सो आम्ही आता व्हेज मील घेतला आहे. बुफे होता. सगळंच आणलं आहे. काय ते बघू कसं लागतं. मग परत सेकंड राऊंडला जाईल. एक भाजी आहे आणि 2 प्रकारचे राईस होते. ते 2 प्रकारचे राईस आणलेत. नूडल्स, समोसा, फ्राईज, भजी आणि अजून काय होतं ते घेतलं नाही मी. जे वाटलं तेच घेतलं. पालकची भजी होती, केळ्याची भजी होती. ते सगळं नाही घेतलं. सो बघू आता राईस कसा लागतो. चांगलं वाटलं तर परत घेईन. डाळ भात पण आहे प्लेन, ते पण घेऊ शकतो. अँड आय एम हॅव्हिंग माय लंच विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. हा बघा वरून दाखवतो. हा पूर्ण लावा आहे. पूर्ण लावा बाहेर आला आणि हा व्हॉल्कॅनो आहे. इट स्टील ॲक्टिव्ह आणि हा 1964मध्ये आलेला असं मी विचारलं. त्यांनी सांगितलं मला. बघा ना पूर्ण असं दगड झाला असेल आता पूर्ण ते. सो डन विथ बाटूर व्हॉल्कॅनो. आता इकडनं निघतोय आम्ही. एवढी थंडी आहे ना बाहेर. बेकार थंडी आहे. हे बघा यांचे कपडे बघून तुम्हाला समजेल. सगळे जॅकेट घालून येतात. खूप बेकार थंडी आहे बाहेर. आणि आता आम्ही इकडनं निघतोय. हे बघा सगळ्यांनीच स्वेटर घातलेत. टेम्परेचर चेक केला मी आता तर 20 दाखवलं पण 20 नाही. एकदम जास्त थंडी आहे. आणि आता आम्ही निघालो इकडनं. आता जाताना कुठेतरी शॉपिंग करू आणि मग जाऊ. सो दिस वॉज आवर बिल. एक कॅपॅचिनो 30,000. मी एक बुफे लंच घेतला 1,50,000 आणि मोका फ्रॅपेचिनो 40,000.
तर इन्क्लुडिंग टॅक्सेस आणि क्रेडिट कार्ड पेमेंटचं 3%, द बिल वॉज 2,60,000. तर म्हणजे 1,400 रुपये कट झाले कार्डमधून. चांगलं होतं जेवण, चांगलं होतं. फ्रुट्स, एक मोसंबी पण ढापला आम्ही तिकडनं, आता खाऊ तो गाडीमध्ये. ऑरेंजची पूर्ण बाग येते. आम्ही मोसंबी नाही, हेच ढापलं. ऑरेंज ढापलाय आम्ही. हॉटेलला परत जायच्या रस्त्याला ना एक सुपर मार्केट नाही बोलू शकत, एक मार्केट लागतो असा सगळ्या वस्तूंचा. जर कोणाला काय गिफ्ट्स वगैरे घ्यायचे असतील तर चांगलं मार्केट आहे आणि प्राइजेस पण एकदम रिझनेबल आहेत. तर म्हणजे ॲक्च्युली ते कुटाचा मार्केट आहे ना, कुटाचा सेमनियाकचा, त्याच्यापेक्षा प्राइजेस एकदम चांगले आहेत इकडच्या. काय वस्तूंच्या चांगल्या आहेत, काय वस्तू. त्या छोट्या छोट्या बॅग आहेत ना, या 12-12 लाखाला, म्हणजे 5-6 हजारपर्यंत आहेत. तर बॅग्स वगैरे तर काय महाग आहेत, पण ज्या इकडच्या लोकल वस्तू असतील ना, हँडीक्राफ्ट, त्या स्वस्त आहेत. तर मग आता बघू काय काय भेटतं इथे, ते घेऊ. द्यायला चालू आहे इथं आपलं. सो आज हॉटेलला जायला लेट होईल. मला वाटतं आज आम्ही डिनर स्किप करू आणि मॅकडी वगैरे खाऊ, कारण की ऑलरेडी आता टाईम झाला आहे 8 आणि इकडनं 1 तासाभराचा रस्ता असेल, अजून 1-1.5 तासाचा. तर इथेच किती वेळ होता अजून, आता बघू. हा एक मला आवडलेला, बघू आता. ऑलरेडी लगेज खूप झालं. मला वाटतं एक बॅग घ्यायला लागेल मला आता, कारण की हे स्टफ्स आता जे घेतो आहे आम्ही, ते ठेवायला जागा नाही आमच्याकडे. आमचाच सामान आम्ही दाबून भरलं आहे. सो लेट्स सी, बॅग घ्यायला लागली तर एक बॅग घेऊ आम्ही. हो, डन विथ शॉपिंग. इतकी शॉपिंग झाली, बिल झाला आमचा 32 लाख आणि एक्स्ट्रा बॅग घ्यायला लागली आम्हाला एक विकत त्याच्यासाठी, सामानासाठी. सो आता चाललो आम्ही. टाईम झाला आता 9 वाजलेत आणि इकडनं अजून आमचं हॉटेल आहे 1 तास आणि रेस्टॉरंट 10 वाजेपर्यंतच चालू असणार आहे. सो लेट सी आता काय होतं, नाहीतर मग मॅकडी वगैरेमधून आम्ही पार्सल घेऊन जाऊया हॉटेलमध्ये. सो आता आम्ही आलो आमच्या डिनरसाठी आणि हॉटेलचं नाव आहे क्वीन्स. तर दिस इज हाव. आम्ही बाहेर बसायला ऑप्ट केलं, इकडनं हा व्ह्यू आहे बाहेरचा. तर त्या ऑर्डरमध्ये आम्हाला मेनूमध्ये काय काय बघू.